Good evening, dear student. Shall we start? Yes. Very good evening. Very good evening. Very good evening. Okay. So we were working on, yes, y is equal to ax square plus bx plus c. मॅथमॅटिकल इक्वेशन मस्ट स्पीक विथ यू. तुमच्यासोबत त्याने बोलायला पाहिजे, समजलं पाहिजे तुम्हाला. यू should literally, I'm telling you, should interact with the equation. Once you follow that repo, definitely this is not an equation then, right? याच्या कंडिशन्स मी ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहे तुमच्यासोबत. मी काल तुम्हाला बोललो होतो की एक दोन इक्वेशन्स मी करून घेईल, एक दोन क्वेश्चन्स मी करून घेईल, एक दोन ग्राफ असतील ते ग्राफ डिस्कस करून घेऊया and then onward we'll move ahead, right? Okay, example घेऊया. Suppose y is equal to, I have 3x square only 3x square, right? What will you predict from this one, whether parabola is open upward or open downward? Yes, tell me fast. Parabola open up. Very good. Because y is equal to, if you compare with ax square plus bx plus c, you will see that a equal to 3, b equal to 0 and c is equal to 0. These two terms are there, and this is most popularly used in physics. This is most popularly used in physics, okay? Now, so open up, this is one thing. Second, put y equal to 0, you'll get x also equal to 0, is it? Second step was put y equal to 0. Second thing is that put y equal to 0, you will get x also equal to 0. Then what was third term? What was third term? Third term was dy by dx is equal to how much? This is 6x. Compare with 0. So here x equal to 0, that is x naught is also equal to 0 and y naught is also 0. Yes, y naught कसं आलं माहिती आहे तुम्हाला? बघायला लागल्यास परत एकदा बघा, एखाद्याला होऊ शकते नाही कळणार. फ्रॉम दिस एक्स इक्वल टू 0, डीवाय बाय डीएक्स इक्वल टू 0 ज्याला म्हणतोय त्यालाच आपण काय बोललो होतो काल? एक्स नॉट, राईट? पुट दिस व्हॅल्यू. So you'll get y naught is equal to 3 times x naught square. This is also 0, yes? So vertex is at 0, 0. Right? Yes? Are you sure with this one? हे इक्वेशन करता येईल बघा. आता एखाद्याला आज प्रॉब्लेम असेल, त्यांनी रिव्हिजन नसेल केले, रिव्हिजन करावे लागेल तुम्हाला. रोज रोज रिव्हिजन करायची, प्रॅक्टिस करायची. काल जे क्वेश्चन्स दिलेले आहेत ते हळूहळू करून घेतले आहेत मी, कारण एकाच टॉपिकवर तर आपण बेटा 2-2, 3-3 दिवस नाही राहू शकत. त्यामुळे तुम्हाला हे अंदाज घ्यायला पाहिजे की लाईक व्हॉट वी डिस्कस यस्टरडे, यू शुड हॅव टू गो थ्रू दॅट टॉपिक. तुम्हाला हे गो थ्रू करावं लागेल. वन्स यू अंडरस्टँड दॅट, आय एम जस्ट फॉलोइंग दीज 3 स्टेप्स ना. मी कुठली नवीन स्टेप इंट्रोड्यूस केली का? नाही. तुमचा ग्राफ कसा मिळतो जरा सांगा मला. तुम्ही ग्राफ तयार करा. ग्राफ तयार झाला की सांगा मला. तुम्ही ग्राफ तयार करा, and once your graph is prepared, just let me know. Yes, vertex will touch to the 0. Very good. This kind of graph, na? Is this kind of graph? Yes, very good. This kind of graph you must have got, right? यात आणि काहीतरी एक बेटा एक दोन ना आहेत. फंक्शन डन, फंक्शन
y equal to select, it is like 3x square three x y equal to एक 2 मिनिटं मला जरा समजून घेऊ द्या. 3 बघा आहे की नाही ग्राफ असा 3x स्क्वेअर राईट 3x स्क्वेअर. आता मला एवढं सांगायचं आहे की 3x च्या ऐवजी जर 4 वापरला 3 च्या ऐवजी जर मी 4 वापरला तर हा ग्राफ असा येईल फर्स्ट 1 और 2 इट विल इट मोर ओपन और विल इट मोर क्लोज. instead of 3 if I'm using 4 close open more close. Yes, so instead of 3 if I'm using 4 तो झाला तसा झाला म्हणजे yes अच्छा तर हे आता काय माहिती काय हे आता मला स्केल बघायला पाहिजे. सॉरी युअर एक्सप्रेशन इज अ बिट कन्फ्युजिंग. इट इज नॉट अंडरस्टँडिंग दिस. ओके प्लीज गडबड होत आहे. ओके ठीक आहे माहित नाही मला तरी बिट कन्फ्युजिंग म्हणतंय. हा y इक्वल टू 4x स्क्वेअर नाही जमणार ते. ठीक आहे असू दे x व्हॅल्यू डझंट. हा हा हे जरा मला प्रॅक्टिस करायला पाहिजे. पहिला मला प्रॅक्टिस करायला पाहिजे. तुमच्या लक्षात आलंय. चलो मी एक काम करतो एक मी काढायला पाहिजे फंक्शन कस्टमाइज. मला फंक्शन नकोय. पेन इरेजर फंक्शन ज्योमेट्री रूलर्स undo sign. चलो ठीक आहे मी तुम्हाला पटकन एक ग्राफ देतोय. Suppose this is 3x square. Is it then we can say this as a x square? Can we say this as a 1/4 x square? Is it okay? जेवढी आपण x स्क्वेअर सोबतची जी व्हॅल्यू जेवढी कमी कमी करणार हा काय होईल ग्राफ असा 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 ओपन होईल. इज इट? येस. 3x square x square 1/4 x square like 1/x square 1/4 x square म्हणजे 0.25 x square right 0.25 x square x square 3x square 4x square 5x square 6x square है ना. yes हा ग्राफ लिहून ठेवा.
मी एक मे आई टेल हाउ टू यूज, हाँ हँड रेज ऑप्शन यूज कर. हॅलो सर, ते मगाशी ओपन केलं ते करा. कस्टमाइज फंक्शन डन फंक्शन. ओके, टाइप ऑप्शन बोला. ते पहिलं काही जाऊ ऐकू येत नाही, तुझं ऐकूच येत नाही मला. परत एकदा ट्राय कर. नाही, तुम्ही ते एक्सवेअर पण रिमूव्ह करून पहिल्यापासून लिहिता येईल ना आपल्याला, म्हणजे ते सांगतो मी तसं पहिला. काढा सांगा बोला. दिला मग एक्स द्या केला आणि लास्ट ऑप्शन आहे त्याच्यावरच क्लिक करा. लास्ट ऑप्शन आहे राईट. हा आणि हा येस. अरे तुझी ट्युशन फी पोहोचून जाईल तुझ्यापर्यंत. थँक्यू. 5 x square. Yes. 0.25 x square. हे कुठं गेलं? समथिंग रॉंग. .25 x स्क्वेअर. येस, बरोबर आहे, लक्षात आलंय. सो लाईक हा 5x स्क्वेअर ब्ल्यू जो आहे तो 5x स्क्वेअर आहे, ब्लॅक जो आहे तो 3x स्क्वेअर आहे, आणि हा रेड जो आहे तो पॉइंट. म्हणजे आपले नंबर जसे जसे कमी होतील तसं तसं ग्राफ काय होईल, हा ओपन होत जाईल. येस, 0.25 च्या ऐवजी जर मी 0.002 x स्क्वेअर, बघा कसा मिळाला ग्रीन लाईन. ओपन ऑलमोस्ट फ्लॅट होत जाईल तो. येस, ओके, चलो, हे सगळ्यांना कळलं का रे? चला आता बघूया. मी एक सिच्युएशन देतोय, त्या सिच्युएशनला फक्त अंडरस्टँड करा. सिच्युएशन हा चलो, टू व्हीलर आहे. टू व्हीलरला तुम्ही किक मारली. यू हॅव स्टार्टेड टू व्हीलर, राईट? यू स्टार्टेड अ टू व्हीलर. सो व्हॉट इज युअर इनिशियल स्पीड? यू हॅव स्टार्टेड टू व्हीलर, सो इनिशियल स्पीड इज 0. व्हेरी गुड. सो u इक्वल टू 0. जस्ट अंडरस्टँड दिस सिच्युएशन. मग पुढे अशा भरपूर सिच्युएशन येते. सो वी हॅव स्टार्टेड अ टू व्हीलर, दॅट मीन्स u इक्वल टू 0. आणि ऍक्सेलरेटर एक फिक्स केलं. ऍक्सेलरेटर आपण चेंज नाही करणार, फिक्स केलं. सो ऍक्सेलरेशन लेट अस से कॉन्स्टंट. म्हणजे ते ऍक्सेलरेटर असं वाढवलं आणि आपण चाललोच आहे, राईट? अँड t इज अ टाइम. So what is the formula for displacement in this case? Yes, uniform acceleration. Very good. What would be the formula for acceleration here? What would be the formula for acceleration here? Yes. Sorry, extremely sorry. Displacement. What will be the formula for displacement here? We should use. Yes. Is it S is equal to ut plus half at square? Yes. So is it S is equal to 0 plus half of at square? So S is equal to half of, that means 0.5 at square. Yes. So can I say this as a y is equal to
ए एक्स स्क्वेअर. आता माझ्याकडे कसा ऍक्सेलरेशनचा सुद्धा ए आहे, त्यामुळे मी थोडंसं मॉडिफाय लिहितो ना. वाय इज इक्वल टू नेहमी एच दिसला पाहिजे असं आवश्यक आहे का? वाय इज इक्वल टू अल्फा एक्स स्क्वेअर असं पण बोलू शकलो असतो, चालेल. एक ओके. अल्फा एक्स स्क्वेअर सोबत कम्पेअर केला असं दिसलं असतं का तुम्हाला असं? ओके. तुम्हाला आता लक्षात आलं ग्राफ कसा येईल याचा? ओपन अप की ओपन डाउन? ओपन अप की ओपन डाउन? Yes, this is parabola. Y equal to alpha x square is the equation of parabola. You have got s is equal to 0.5 at square. Yes, open up. This is time. This is displacement. Yes. Is this graph like this one? Why I am not taking this side? Why I should not take this side? पॅराबोला तर असा असेल ना, पॅराबोला तर असा असेल, राईट? असा पॅराबोला असेल, बट आय एम नॉट कन्सिडरिंग दिस साइड. काय माहिती काय? हा, दिस साइड. आय कन्सिडर दिस साइड, नॉट दिस साइड. येस. टाइम 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 इज नेव्हर निगेटिव्ह. टाइम इज नेव्हर निगेटिव्ह. म्हणजे आता ऍडव्हान्टेज फिजिक्स मध्ये काय आहे की तुम्ही ग्राफ मध्ये भलेही पॅराबोला आला, एखाद्याला पॅराबोला म्हटलं की असा दिसतोय पॅराबोला किंवा असा पॅराबोला किंवा पॅराबोला असा असतो किंवा पॅराबोला असा असतो. असा कधी असेल? वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए एक्स. जसं वाय इक्वल टू ए एक्स स्क्वेअर आला तसं वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए एक्स. ते ग्राफ नंतर मॅथ्सवाले टीचर तुम्हाला शिकवत बसतील, माझ्या मागे लावू नका, कारण मला काय आहे फिजिक्स नुसार शिकवायचं आहे, त्यानुसार मी घेतोय. सो असा पॅराबोला हे आपल्याला घ्यायचे नाही. पॅराबोला कुठला? असा नाही तर असा. ओके. त्यातल्या त्यातही स्पेशल काय आहे? दिस पॅराबोला यू विल नॉट गेट टू लेफ्ट साइड नाव, कारण टाइम वाली ऍक्सिस येणार आहे आपल्याकडे, आणि टाइम लाईन जेव्हा येणार आहे, टाइम वाला ग्राफ ज्या वेळेला येणार आहे त्यावेळेला काय होणार? येस. हे लक्षात आलं का सगळ्यांना? हाऊ वी हॅव मॅनेज टू गेट द थिंग्स इन पॅराबोला. ऍक्च्युअली दिस पॅराबोला डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम इज प्रोव्हाइडिंग यू इन्फॉर्मेशन. मी तुम्हाला एक्झाम्पल काय दिलंय की तुम्ही टू व्हीलर स्टार्ट केली. आता मी एक सांगू, आय बेट ऑन दिस. यू आस्क युअर फ्रेंड्स. काय गरज नाही विचारायची, बट ऍज अ फन. कारण कधी कधी काय असते, आपण आपल्या मित्रांसोबत जेव्हा चर्चा करतो की नाही, की असं माहित आहे का, तसं माहित आहे का, इट मेक्स अ परमनंट इन युअर मेमरी. म्हणजे मी गॅरंटेड तुम्हाला हे सांगू शकतोय की इव्हन आफ्टर युअर ग्रॅज्युएशन, दो यू आर नॉट बिकमिंग इंजिनियर, इफ समवन इज नॉट बिकमिंग इंजिनियर और इफ समवन इज नॉट बिकमिंग डॉक्टर, बट आय पर्सनली नो दॅट विल कम टू नो, अरे यार ते आम्ही इक्वेशन पॅराबोलाचं शिकलो होतं, ते फिजिक्स मध्ये असं यूज होतंय. इज इट? विल इट हॅपन? नो. काय काय म्हणतील की हा काहीतरी होतं, काहीतरी शिकवत होते सर आम्हाला, जे आमच्या डोक्याच्या पलीकडे गेलंय. पण मला वाटतं ही सिच्युएशन समजली सगळ्यांना. टू व्हीलर भ्रुम भ्रुम सुरू करायची, टू व्हीलर सुरू करायची, यू इक्वल टू 0, ऍक्सेलरेटर फिक्स ठेवायचं. ओके, टू व्हीलर चालले तिकडे. सो एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर यू युझिंग दिस इज इक्वेशन विच यू गॉट. ओके. दुसरा पॉइंट, व्हर्टिकल मोशन मध्ये प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे व्हर्टिकल मध्ये? काय होतंय मी तुम्हाला म्हणून एक स्पेसिफिकली एक पूर्ण लेक्चर डिव्होट केलं होतं तुमच्यासाठी, की इधर अप इज पॉझिटिव्ह, डाऊन इज पॉझिटिव्ह असं घेत होतं ना. अप पॉझिटिव्ह घ्या किंवा डाऊन पॉझिटिव्ह घ्या, त्यानुसार तुम्हाला ग्राफ करायचे आहे. त्यामुळे तुमचं बेसिक, तुमची कमांड. मला एक सांगा, मी तुम्हाला किती वेळ शिकवलं तर शेवटी मी इक्वेशन काय शिकवणार आहे? व्ही इक्वल टू यू प्लस एटी, एस इक्वल टू युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इक्वल टू 2 टाइम्स एस. त्याच्यावर मी काही शिकवणार आहे तुम्हाला सध्या कायनेमॅटिक्स मध्ये? नाही. मग प्रॉब्लेम कुठे येणार आहे?
इधर ए इज पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. समजा हा निगेटिव्ह असता तर काय झालं असतं? समजा हा निगेटिव्ह असता तर काय झालं असतं? चला सांगा. हा निगेटिव्ह असता तर काय झालं असतं? डाऊन. हा ग्राफ असा दिसला असता बेटा. येस. बघूया बरं आपल्याला तसं होतंय का. तर चांगलं टूल मिळालंय आपल्याला. बघूया. क्वाड्रॅटिक मायनस 0.5. अच्छा, ए ची व्हॅल्यू काहीतरी कन्सिडर करा. 10 कन्सिडर करा. ए ची व्हॅल्यू 10 कन्सिडर करा. इमॅजिन करा. डिवायडेड बाय 2 कन्सिडर करा. सो 5 एक्स स्क्वेअर बघा ग्राफ कसा आलाय है ना. बरोबर त्याची मिरर तयार झाली. म्हणजे प्लसला समजा हा जर असा असता, प्लसला हा असा असता, तर मायनसला हा असा आला असता. म्हणजे याचाच बघा ना. प्लस 5 एक्स स्क्वेअर. बरोबर ग्राफ चेंज झाले. बरोबर ग्राफ चेंज झाले. गुड. चला आता एक काम करूया बेटा. आपण इथनं निघूया. कस्टमाइज. काय माहिती काय काढलं मी आता. ते रिडूचं साईन आलं पाहिजे ना. अरे यार फंक्शन जात नाही. ठीक आहे. क्वेश्चन्स करूया काही आपण. क्वेश्चन देतो मी तुम्हाला. जस्ट राइट डाउन. A particle is moving in a straight line. Particle is moving in a straight line under constant acceleration. Under constant acceleration 4 meter per square second. The motion starts from rest. Motion starts from rest. Okay. Sketch VT, ST and AT graph. ओके. आणि 1-2 मिनिटं आणि काहीतरी यात 1-2 मिनिटं फक्त. क्वेश्चन लिहिला असेल तर जरा सांगा रे. सोडा. क्वेश्चन लिहिला. चला इक्वेशन तयार म्हणजे तुमचे ग्राफ तयार करा. ग्राफ तयार करा. ग्राफ झाले की मला सांगा. ग्राफ तयार करा. ग्राफ तयार झाले की मला सांगा. आणि उद्या तुम्हाला भेटायचं आहे. मी उद्या काय करणार, एक
35 स्टुडंटची किंवा 40 स्टुडंटची लिस्ट तयार करेल. दॅट लिस्ट विल बी अपलोडेड इन अ मॉर्निंग and in accordingly you manage to come to the class. Okay, timing will be in between 12 to 2. 12 ते 2 च्या मधले स्लॉट मी तयार करणार. सर व्हेन विल स्टार्ट ऑनलाईन? उद्या बोलूया ना, त्याच्यासाठीच बोलवणार ना मी डिस्कशन करायला उद्या. ओके, बाकी कोणाचं हर्षवर्धन कोणाचे सुरू झालेत का क्लासेस अशा ऑफलाईन अजून? ना, नो विथ पेरेंट, नॉट विथ पेरेंट. यू शुड कम. आणि कोणाचे क्लास सुरू झालेत का हर्षवर्धनाचे? ओके, राजारामपुरी मध्ये. हाँ, राजारामपुरीच. बस एक ही जगह राजारामपुरी. बायोलॉजी सुरू झालंय सर. उद्या ते इन्स्ट्रक्शन देण्यासाठी बोलावणार आहे काय? उद्या सस्पेन्स उद्या. ओके, यू आर फ्रॉम कागल. नाही, ठीक आहे. समजा असं अडचण असेल, बाहेर नाही येता येत नसेल, इट इज नॉट कंपल्सरी ऍक्च्युली, बट यू शुड ट्राय टू कम. थोडा वेगळा प्लॅन आहे, त्याप्रमाणे अरेंज करूया, डिस्कस करूया आपण. ओके, क्लास नाही आहे, डिस्कशन मीटिंग. मिसबा. ओके, बायोलॉजी स्टार्टिंग फ्रॉम मंडे. हुज बायोलॉजी स्टार्टिंग? मस्त निवांत आहे रे, तसंच या, चर्चा करूया, बोलूया. आपण कधी बोललोच नाही, भेटलोच नाही. हा, क्लास नोट्स मात्र या, क्लास नोट्स मात्र घेऊया. ओके, देशमुख सर इज स्टार्टिंग. गुड. क्लास नोट्स घेऊन या, मला दाखवायला असेल तर खूपच छान. वन अकॅडमी स्टार्ट. ओके, हां, होऊ द्या सुरू. काल आमची जी टीचर असोसिएशन आहे, टीचर असोसिएशनची मीटिंग झालेली. मग मीटिंगमध्ये सध्या तरी नाही म्हणून सांगितलंय, बट टीचिंग नाही सुरू करतायत. टीचिंग नाही, समजून घ्या मी आता टेक्निकली कसं जातोय. टीचिंग नाही सुरू करतायत, बट डाऊट सेशन सुरू करता येते ना. आर यू गेटिंग दिस? टीचिंग नाही स्टार्ट करतायत, क्लासेस नाही सुरू करतायत, बट यू कॅन कम विथ डाऊट्स, राईट? सो वी विल प्लॅन इन दॅट वे. हळूहळू सुरू करूया. न्यू ऍडमिशन. हा, इफ पॉसिबल यू कॅन कम. इफ पॉसिबल, ओमकार, यू कॅन कम. इट्स ओके. न्यू ऍडमिशन KCP अकॅडमी स्टार्ट. अरे KCP असू द्या, सुरू करू देत ना. झालं बेटा, हे तुम्ही तयार केलेत का? ग्राफ तयार झालेत का बघा. ओके, काय किती क्वेश्चन विचारता रे तुम्ही? किती क्वेश्चन विचारता? उद्या भेटूया की छान. मला भेटायचं, माझ्याशी भेटायचं नाही तुम्हाला? नुसतं आताच क्वेश्चन विचारून घेणार सगळे. उद्या भेटूया, उद्या डिस्कस करूया मस्त. चालेल, ठीक आहे. ग्राफ झाले असेल तर सांगा. वन्स यू आर डन विथ द ग्राफ, टेल मी. Particle is moving in a straight line under constant acceleration. Start. Okay, the motion starts from rest. You must have gotten hint over here. Starts from rest, right? ग्राफ झाला का बघा. Done. Graph. Extend the timing. Which timing should extend?
माझे नंतर लेक्चर्स आहेत ना बेटा, माझे लेक्चर्स असतात, मला तो टाइम फ्री होतोय उद्या, म्हणून मी 12 ते 2 बोललो. हे ठीक आहे, झालं का बघा? अरे लेक्चर्स आहेत ना दादा, लेक्चर्स आहेत की. माझं आता उद्या जर सांगितलं, उद्या संध्याकाळी 8 ते 10 रात्री 10ला उद्या फ्री होणार मी. येतोस? नीटची एक्झाम आहे पुढच्या 12 तारखेला, त्यामुळे ती मुलं बऱ्याचदा असतात. सर ॲड्रेस उद्या व्हॉट्सअपवर सगळं टाकतो मी. राजारामपुरी 5th लेन ना. ते कुठला एक मूवी होता बघा, त्यात परेश रावल असतो, त्या परेश रावलच्या डोक्यावर असा क्वेश्चन मार्क असतो आणि तो नुसतं क्वेश्चनच विचारत असतो. सेम करायला लागला तुम्ही माझ्यासोबत, मी चक्कर येऊन पडणार थोडा वेळात आता. हा बघा बघा, पिक्चरचे नाव पण, म्हणजे आता घरात बसून बसून तुम्ही ते जुने पिक्चर पण बघायला लागलं नाही का? ते जुने पिक्चर बघायला लागले जे तुमच्या आई वडिलांनी कॉलेजमध्ये बघितले, म्हणजे कॉलेजमध्ये असताना बघितले असतील. चला ठीक आहे, बघा सांगा. व्हीटी, एसटी अँड एटी, व्हीटी, एसटी अँड एटी, राईट? ग्राफ काढलेत, ग्राफ तयार झालेत. So now let us think of this one. A is given, u equal to 0, acceleration is equal to 4. So first part, v equal to u plus at. Initial velocity is 0, so v equal to 0 plus 4 into t, that is v equal to 4t. This is equation of what? This is equation of what? Compare with y is equal to mx plus c. Is it straight line equation? Is it straight line equation? Yes. So what is constant? Is it 0? And what is m? Is it 4? So we'll get a straight line. Whether the angle made by that straight line with x-axis is less than 90 or greater than 90. Less than 90 or greater than 90. From that 4, what you can get from that 4? Yes, very good, less than 90. So if we have a graph of velocity time, the graph should start from origin. Very good. Is this correct graph? Is this graph correct? Very good. Badhiya. Yes. Then second, ST. S is equal to ut plus half of at square. S is equal to 0 plus half of 4 into t square. So S is equal to 2t square. If you compare with y is equal to ax square, right? This is equation of parabola. Is this correct graph? Plus है ना, 2t square plus 2t square. 2 is a plus number, 2 is a plus number, so 2t square. Yes, this way we have got a graph. Then third is, what about AT? What about AT? What about AT? What about AT? बोला. What about AT? बोला बोला. हाँ अर्जुन, लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस. अरे बाबा, अरे हे म्हटलंय की नाही, सांगितलंय की सरळ सरळ काय सांगितलं? 4 which is constant
सो पहिल्या सेकंडला पण कॉन्स्टंट, दुसऱ्या सेकंडला कॉन्स्टंट, तिसऱ्या सेकंडला कॉन्स्टंट, अँड इट इज +4 ना. सो हे काय केलंय, एक मिनिट. हा, येस येस, दिसत पण नाही का? 4 मीटर पर स्क्वेअर सेकंड, लाईन पॅरलल टू एक्स एक्सिस. येस, हे झालं असतील सांगा, एवढे ग्राफ तयार झाले असतील सांगा. डन, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, दुसरा देतो मी तुम्हाला. ओके, हा बघा आता, ए पार्टिकल इज ड्रॉप्ड from top of tower of height 80 meter assuming the dropping point as origin and downward direction as positive, sketch VT ST AT graph. चला, start. Dropped word is there. What does mean by dropped? Dropped means what is initial speed? Dropped. Yes, u equal to 0. Take dropping point as origin. म्हणजे वरचा जो पॉइंट आहे तो ओरिजिन कन्सिडर करायचा, म्हणजे 0 कन्सिडर करायचा, आणि डाऊनवर्ड डायरेक्शन एज पॉझिटिव्ह. ओके, डाऊनवर्ड डायरेक्शननी जी ऍक्सेलरेशन असते, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, विल इट बी टेकन एज पॉझिटिव्ह देन? Yes, this is a building and it is dropped, so u equal to 0. This will move downward v, and this is s, you can say, is also positive. Acceleration due to gravity is also positive, right? Acceleration due to gravity is also positive. हे कळतंय का सगळ्यांना? हाँ, कळतंय. ठीक है. So ball is dropped from a height h. Ball is dropped from a height u equal to 0 and it is falling down. So खाली येतोय, खालची डायरेक्शन त्यांनी सरळ सरळ सांगितली आहे पॉझिटिव्ह आहे, खालची डायरेक्शन पॉझिटिव्ह आहे, तर पॉझिटिव्ह आहे. ओके, सो नाउ v equal to u plus at. So v equal to 0 plus this is a means g, and this is t, so v equal to gt. Yes, is it a straight line?
Is it a straight line equation? What is C here? V equal to GT if you compare. V equal to GT if you compare. सो व्ही च्या ऐवजी वाय आला जी म्हणजे एम आला प्लस इथे काही नाही म्हणजे झिरो असेल बरोबर आहे काय झिरो होताच नाही इथे सो इट शुड पास थ्रू येस इट शुड पास थ्रू origin it should pass through origin now the straight line is making angle less than 90 or greater than 90 less than 90 or greater than 90 less than 90 because g is a number which is positive na g is a number which is positive slope positive चा meaning तुम्हाला लक्षात आलाय slope positive slope negative slope positive slope negative right less than good okay then st graph ut plus half at square 0 plus half of this is gt square right so s is equal to half of gt square is it y is equal to alpha x square is it y equal to alpha t square yes alpha x square and alpha is positive or negative alpha is positive or negative half g positive very good yes this will be the equation right and final we know that in vertical motion acceleration due to gravity is constant and it is positive as per they said like ki this downward direction is positive and acceleration due to gravity is positive yes na no yes or no okay yes good चलो बढ़िया हा मला एक थोडा आता घरात ऍक्च्युली एक फंक्शन असल्यामुळे मी लेक्चर थांबवतोय तर आता इथे थांबूया थोडं कालचं आजचं रिव्हिजन करा उद्या भेटायला या सगळ्यांनी ज्यांना अगदीच पॉसिबल होत नाही लेक्चरला यायला 80 मीटरचा काय उपयोग झाला काहीच नाही सध्या तर फक्त त्यांनी ग्राफच म्हटलं ना हा ग्राफसाठी मग असं केलं असतं की तुम्हाला काउंटिंग करताना समजा विचारलं असतं 1 सेकंड 2 सेकंड तर तुम्हाला मार्किंग करायला जमलं असतं मार्किंग करायसाठी उपयोग पडला असता लाईक एस इज इक्वल टू किती टाइम मध्ये पोहोचेल हा हे सांगता येईल 80 मीटर आहे तर याचा उपयोग सांगता येईल 1 मिनिट अथर्व बघ मग एस इक्वल टू जर 80 ठेवला असता 80 इक्वल टू हाफ ऑफ जीटी स्क्वेअर 16 सो टी इज इक्वल टू 4 सेकंड राईट म्हणजे 4 सेकंडला 4th सेकंडला तो 80 मीटरवर आला असता हा एक फायदा झाला असता त्याचा बाकी दुसरीकडे तो कुठे नाही सांगता येणार हा 4 मीटरला त्याची व्हेलॉसिटी सांगता आली असती म्हणजे इथे जर म्हटलं असतं आपण की व्ही इज इक्वल टू G10 10 into 4 हे आलं असतं म्हणजे तुम्हाला प्रॉपर ग्राफ सिलेक्ट करताना ह्या गोष्टी फक्त यूज झाल्या असत्या चला उद्या समजा एखाद्याला पॉसिबल नसेल तर त्यांनी तसं कन्व्हे करा पण ऑलमोस्ट प्रयत्न करा ग्रुप तयार करून देतो त्या ग्रुप प्रमाणे तुम्ही यायचं उद्या चलो टेक केअर बाय बाय